मी गोड अभंग सेवेकरता निवडलेला आणि मिळालेल्या वेळेमध्ये 1 तासभरात सेवा आपल्याला पूर्णतेला न्यायची आहे. या आळंदीच्या वारीमध्ये येत असताना ज्ञानोबारांप्रती काही आपल्या अंतःकरणातली सद्भावना व्यक्त करावी म्हणून संत परंपरेचा ज्ञानोबारायांवर प्रकाश टाकलेला उल्लेख आपण करत असतो. त्यातलाच हा गोड अभंग आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोळ विलया. नाम महिमा सांगताय. प्रत्येकाचा एक महिमा आहे आणि नामाचा विशेष महिमा आहे. त्यातही 2 महिमे विशेष आहे. एक भगवंताच्या नावाचा महिमा आणि एक संतांच्या नावाचा महिमा. देवाच्या नावाचा काय महिमा आहे हो? नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणीर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. महर्षी व्यास असं बोलतात महाभारतात. या जगामध्ये अजून असा पापी जन्माला यायचा बाकी आहे की भगवंताचं नाव घेतलं आणि त्याचं गुणानुवाद केल्यानंतर, त्याचं नाम घेतल्यानंतर त्या पाप्याचं पाप गेलं नाही. ते सर्व दर्पणामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना असं म्हणतात, ऐश्वर्य श्रवणात भक्तीही उत्पन्न नापी वर्धते. देवाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती जन्माला येते अंतःकरणात. देवाचं ऐश्वर्य ऐकत राहावं. काय देवाजवळ आहे? ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान. हे ऐकत राहायचं. काय होईल त्याने? ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न. हा भक्ती उत्पन्न होईल पण नापी वर्धते. वाढणार नाही, वाढणार नाही. काय सुंदर भाव आहे त्यांचा. वाढणार नाही, उत्पन्न होईल. उत्पन्न झालेल्या गोष्टी वाढत थोडी असतात. त्या काही कालाकरता उत्पन्न होतात, लगेच थांबतात. आपल्याला थांबायचं नाही. भक्ती ही थांबण्यात मजा काय? गेल्या वर्षी तीच वारी होती, याही वर्षी तीच वारी आहे. कालही आपल्याला काही पाठ करावं वाटत नव्हतं, आजही काही पाठ करावं वाटत नाही. आजही आपल्याला काही पाहावं वाटत नाही. दिवस जातो, एखादी ओवी पाठ होत नाही, एखादा श्लोक पाठ होत नाही, एखादा अभंग पाठ होत नाही, एखादी चाल कोणाची ऐकल्या जात नाही. मला असं वाटतं आपण थांबलो असलो तर कुठलंही क्षेत्र आपल्याला पराकोटीला कधी घेऊन जात नसतं. वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. प्रतिक्षणम वर्धमानम भक्तीचं सूत्र आहे. अहो ही वाढत राहावी. ती वाढत राहावी असं वाटत असेल तर फक्त ऐश्वर्य ऐकू नका. तुम्ही एक काम करा. काय ऐका? विना गुणानुसंधानात भगवत पाद्य पद्मय हो. तुम्ही गुणानुसंधान साधा. कोणाबरोबर साधायचं? अहो गुणानुसंधान साधायचं असेल तर एकच महात्मा या जगाच्या पाठीवर आहे. एक संतत्व या विश्वाच्या पाठीवर आहे. ज्या संतांना श्री ज्ञानदेव म्हणतात. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांच्याशी एकदा अनुसंधान झालं, तुमची नाळ जोडली गेली, जगामध्ये कोणाचं ऐश्वर्य तुम्हाला ऐकावं लागणार नाही. आळंदीत दुसरं काही सांगू नये, दुसरं काही ऐकू नये, दुसरं कुठं फिरू नये. गुलाबराव महाराज माधानकर फार प्रेम होतं ज्ञानोबारांना. ती कन्या म्हणून घ्यायची ज्ञानोबारांची. काय झालं? त्यांचा उत्तरार्ध सुरू झाला आयुष्याचा. फार गोड प्रसंग आहे का. आणि त्यांना असं समजलं की माझा प्राण आता जाऊ शकतो. मग त्यांना भरून आलं. जवळ काही शिष्य होते. माझा प्राण जाऊ शकतोय लक्षात येता बरोबर ते म्हटले, तुम्ही एक काम करा, आळंदीच्या बाहेर पडण्याची लवकर माझी व्यवस्था करा. का हो? सांगतो तुम्हाला. अहो पण का? करा तुम्ही व्यवस्था. बरेच शिष्य प्रश्न जास्त विचारतात. बहुतेकी पद्धत तेव्हापासूनच असेल कदाचित. येत काहीच नसतं त्याला किंवा काही शिकायची इच्छा नसते फार, पण त्याला बोलत राहू वाटतं मला जे आहे ते. अहो तुम्ही का म्हणताय असं? आपण आळंदीत आहे. अरे बाबा कर लवकर व्यवस्था केली. महाराजांना त्यात बसवलं. पुण्यात गेले. एका यौवनाच्या मुस्लिमाच्या केर कचरा ढिगारा दुर्गंध सुटलेल्या वाड्यात गेले आणि तिथं जाऊन महाराज म्हटले, आलो ना आपण आता? हो. मग आता तुम्ही जा सगळे. आता मी आता इथं माझा प्राण सोडतो, माझ्या प्राणाचा त्याग करतो. ते म्हटले, महाराज अहो इतकी मोठी नगरी आळंदी, काय भूमी आहे ती. जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाची ठेवणी. शिवपीठ आहे जुनाट, शिवपीठ हे जुना
शिवपीठ हे जुनाट हो शिवपीठ हे जुनाट शिवपीठ जुनाट शिवपीठ हे तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट इतकं जुनाट सोडून इथं कुठं प्राण सोडायची जागा आहे काही. चला आळंदीला. त्यांनी दिलेलं उत्तर मला आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे सांगायला. ते म्हटले माझा प्राण जर आळंदीत गेला तर ज्ञानोबारांचं दर्शन घेतल्यानंतर कुठंतरी कोपऱ्यात माझी माणसं समाधी बांधतील, तुम्ही सगळे बांधाल शिष्य. आणि ज्ञानोबारांचं दर्शन करून आले की लोक माझ्याही समाधीवर डोकं टेकवतील. अरे ज्ञानोबाराय सोडून आळंदीमध्ये डोकं टेकवणे इतकी पवित्र जागाच जगाच्या पाठीवर कोणती नाही. देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे, तो काही सामान्य राजा आहे का? त्याला काही निवडून आणलंय कोणी? तो सम्राट राजा आहे. दुसरं राजपद आळंदीत कोणी घेऊ नये. स्वतः देवानं ते राजपद, तो राजपदाचा मुकुट त्या भगवान शिवाने सिद्धेश्वराने ज्ञानोबारांच्या डोक्यात घातला. आणि तुम्हाला शोभून दिसतो ज्ञानराजा. म्हणून या नगरीमधले वारकऱ्याला फार प्रेम उत्पन्न होत. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आळंदी ही आळंदीच आहे. जे विद्यार्थी आळंदीला शिकले त्यांना माहिती आहे, काही काळ असा येतो की घरची आठवण आली की आळंदीकडून घरी जाऊ वाटतं. पण संस्था झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आळंदी सोडल्या जाते त्यावेळेला प्रत्येक सेकंदाला, क्षणाला, पावलाला आळंदीचं स्मरण होतं. आळंदीसारखं भोजन कुठे नाही, आळंदीसारखं प्रेम कुठे नाही, आळंदीसारखा दर्शनाचा आनंद कुठे नाही, आळंदीसारखं भजन कुठे नाही, आळंदीसारखे मित्र कुठे नाही. हे सगळं अनुभूतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळं आळंदीत येऊन काय शिकायचं, काय यायचं आपल्याला तो नंतरचा भाग आहे. आळंदीत प्रेम कशाला म्हणतात हे प्रतीतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळे या नगरीत ज्ञानोबाराय सांगायचे आपल्याही आयुष्यातला प्रतिबंध कमी होईल. कसला प्रतिबंध आहे? सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे मनुष्याला तो मायेचा. भक्ती करू देत नाही ती. 4 गोष्टी अशा आहेत ज्या शब्दाच्या अतीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. 1 यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वर्णन करता येत नाही भगवंताचं. का वेद पायपा जाणीवेची निबळी, कोणी वेदापासोनी असे आगडे, की शेषावनी तोंडागडे बोलती आती. कोण वर्णन करणार आहे त्याचं? वेदाला जमलं नाही तर आपण काय भगवंताचं वर्णन करायचं? सांगता येत नाही. चला पुढं. 2 प्रेम. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आम्हाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. किती जोर देता खूप या प्रेमावर, की त्याला आपल्या प्रेमाचा परिचय होईल. सांगता येतं ते. 3री गोष्ट आहे संत. सांगता येत नाही. पुढं या अभंगात तो विषय आहे. आणि 4थी गोष्ट आहे
माया सांगता येत नाही. अरे तिचं ठिकाण सांगता येत नाही, तिचा आवाका सांगता येत नाही, तर तिचं वर्णन काय करायचं? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश याच्या पलीकडं, अलीकडं द्वैत आणि पलीकडं अद्वैत. अलीकडं अज्ञान आणि पलीकडं ज्ञान. हे अलीकडं आणि पलीकडं काय? अरे याच्या मध्ये जे अंतर आहे तोच परमार्थाकरता प्रतिबंध आहे. इकडून तिकडं जायचंय, खरंय की खोटंय ते कळू देत नाही. नाही ते दाखवते आणि आहे ते लपवते. तिचं नाव माया आहे. फक्त आवरण सारावं लागतं. किती जण हा ज्ञानोबा काय आमच्या दीपक महाराजांनी पहिला नंबर आला बरं का, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पैल तिरी विपायला निघे. गोड ओवी त्यांनी मला स्मरणात आणून दिली. ज्ञानोबा म्हणतात पहिली प्राप्तीची या पैल तिरी. पहिलं तिराला जायचं असेल तर प्रतिबंध सारावा लागेल. अरे मध्ये आलेली अडचण निवृत्त करावी लागेल. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी आहे पण वरती शेवाळ आलाय, प्रमाणाची आठवण तुम्हाला द्यावी लागणार आहे. बाबुडीची सारावी हाते. क्या बात आहे. बाबुडीची सारावी हाते परी पाणी तर वशा इथे आई ते आभ्रची की जाय परते गगनते. काय ज्ञानोबारांनी बोलावं महाराज. अरे शेवाळ बाजूला सारल्याशिवाय जसं पाणी दिसत नाही, जसं प्रतिबंध सारल्याशिवाय पहिलं तीर दिसत नाही, अज्ञान बाजूला गेल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म कळूच देत नाही हो काय चाललंय. कसं नावा रूपाला आणते. पण आमच्या संतांना सगळं कळतं, कारण या 5 तत्वापर्यंत आपण कोणी जात नाही. आपले संत त्याचे पलीकडे गेले. ऐका, हे जे तत्व आहेत, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे, तेज आहे, या 5 तत्वामध्ये सगळेच संत सामावलेले आपल्याला दिसतात. पृथ्वी या तत्वात ज्ञानोबाराय समाधिस्थ आहे. तेज या तत्वात चितकला आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई स्थित आहे. तेज हे तत्व मुक्ताबाईचं आहे. पृथ्वी ही तत्व ज्ञानोबाराईंचं आहे. जल हे तत्व नाथांचं आहे. नाथ महाराज जलाला तत्व स्वीकारतात, समाधी घेतात. कबीर महाराजांचं आहे. कबीर महाराज वायू रूपात विलीन झाले. काय राहिलं? आकाश हे तत्व तुकोबाराईंचं आहे. आकाश या तत्वात तुकोबार आहे. तेज या तत्वात मुक्ताबाई, वायू या तत्वात कबीर महाराज, पृथ्वी या तत्वात ज्ञानोबा आहे आणि जल या तत्वात नाथ महाराज. हे 5 तत्व या संतांनी 5ही तत्वाला गवसणी घातली. याच्या पलीकडे जी राहते, कोणालाही वाटतं मी तिथं गेलो पाहिजे. अरे जन्माला आलेल्या प्रत्येक कैरीला वाटतच ना मी या झाडाला पिकलं पाहिजे. पण पिकते कधी? तुकोबाराय म्हणतात, मोहरायसी फळे आळदी काही गळती, पक्वदशे थोडी येती, थोडी फळं पिकतात, त्याला आपण काय म्हणतो? पाड. काही बघा शाक म्हणता. शुद्ध प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा, त्याला आपण पाड म्हणतो. अहो कोणाला वाटत नाही पिकलेला पाड बाबा. जाऊ द्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या. अनेक माणसं ज्योतिषाचार्यांकडे येताना म्हणता आमचा हात पा आमचं काही होईल का जरा. अरे बाबा, ज्ञानोबाराय म्हटले उडी घेताना प्रत्येकालाच वाटतं माझा विजय झाला पाहिजे, पण विजय कोणाचाही होत नाही. ज्ञानोबारांनी विजयाची व्याख्या सांगितली. विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे. एकच कोणीतरी आहे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड
विरळा पावे. कोणीतरी एखादा आहे, सगळेच तिकडे जात नाही. ज्यांना प्रतिबंध सारता आला, ज्यांना अज्ञान सारता आलं, ते ज्ञानोबापर्यंत जातात, ते भगवंतापर्यंत जातात. मग त्याच्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा. महाराज म्हटले, एक तर देवाचं नाव, नाहीतर संतांचं नाव. हरी हरी म्हणत, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटईल. जरा लांब आहे हो, अंतर आहे. तुटईल, होईल कधीतरी. पण इथं तर काय महाराज, संतांचं वर्णन करावं. आपल्या ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना, या चार भावाचं वर्णन करत असताना एक आगळं वेगळंच आहे. माया खोटं सेकंदात तर बाजूला करते. सेकंदात जोपर्यंत हे खोटा हे कळत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा माणसाला धाकच वाटतो. आमचे प्रल्हाद महाराज अपंग होते दोन्ही पायाने. फार गोड उदाहरण सांगायचे. ते म्हटले, खोटी गोष्ट खरी वाटली की त्रास होणार. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. काही जत्रा खूप भरायच्या पूर्वी. जत्रा म्हणजे यात्रा वेगळी. आळंदीची काय आहे? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? आळंदीची यात्रा आणि इतर ठिकाणी भरते ती जत्रा. यात्रेमध्ये कोण कोण येतं? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येते उपासक, सनत सनातन सनंदन सनत कुमार, नित्यशुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्मानम स्थितीमध्ये राहणारे गौतम ऋषी सारखे महात्मे यात्रेला येतात आणि जत्रेला गौतमी येतात. असा फरक आहे. म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर दुसरं काय. ते जत्रा भरली. प्रल्हाद महाराज सांगायचे, त्या जत्रेत असं घडलं, एक नातू आजोबाला हट्ट करायला लागला. विदर्भातला होता. आबा मला येऊ द्या ना तुम्ही जत्रेला, मला न्या ना. आता पोरग ते, आई मला खेळायला जाऊ दे ना. तसं हट्ट. आजोबा न्यानो मला जत्रेला. बरं बाबा चल. आणलं त्याला. सारी जत्रा फिरवली. नाना तरीचे खेळण्याचे दुकानं काय ते. त्यात एक खेळण्याचं दुकान त्यानं पाहिलं. तो म्हणे, मला इथून काही घेऊनच द्या. अरे पैसे नाही, घेऊन द्या. बर बर, कालच तर कीर्तन केलं तुम्ही, घेऊन द्या मला काहीतरी. बर बर, काय पाहिजे तुला? पाहिले त्यात खेळणे. त्यात एक नकली साप होता. यानं तो साप पाहिला. तो म्हणे, हाच घेऊन द्या मला. प्रल्हाद बोलले विदर्भाच्या भाषेत गोड सांगायचे. अरे तो साप काय घेतले का रे? काही कामाची वस्तू घेणं, ते काय घेतं खेळणं? खोटं नाही नाही, तोच पाहिजे. बरं भो घे. दिला घेऊन. हा आबाच्या अगोदर घरी आला. काहून? तो म्हणे, आजीची गंमत करतो जरा. आता बुडी 80 वर्षाची झोपलेली. झोपलेल्या म्हातारीच्या यानं तो साप आणला आणि पोटावर ठेवून दिला. जखळ म्हातारी. गेला खेळायला निघून. सुनबाई चहा घेऊन निघाली 4 वाजेला आणि तिनं तो साप पाहिला. साप पाहताबरोबर जो आरोडी ठोकली, साप साप साप. साऱ्या गल्ली बोळातली माणसं गोळा झाली. कोणी तलवार काढ, भाला काढ, काठी काढ, झाडू काढ, काय असतील नसतील ते सगळे झाले. प्रत्येक गावात देवानं 2-4 माणसं असे पाठवलेले असतात जे त्या गावातले पट्टीतले साप मारणारे असतात. ते सगळे पुढे आले. त्यांना संधीचं आहे तो कोलीत भेटलं ना. साप आला. कुठे साप? तो आहे. सगळे मारणारे पुढे. ती सोन म्हणते, भाऊजी तुम्ही ना तो मोठे मोठे साप मारले आपल्या गावातले, मारा तेवढा. तो म्हणे, बाई साप तर एका रट्ट्यात मरते हा, पण बुडी नाही वाचत. नाही हो म्हणे, सापही मेला पाहिजे आणि आमची म्हातारी वाचली पाहिजे. तिचाही 1500 रुपये महिना चालू आहे. उगाच आमचं. आता प्रयत्न संपले की माणसं कारण देतात. काल काही वाजवलं नाही हो पाहिजे तसं. तुम्ही सिस्टीम हो. अरे तुझा मूड नव्हता सांग ना. तुम्ही काय म्हणा गाड्या, पण तुमचं काही चालीत मन नव्हतं का? ते काही श्रोते आहेत का तिथं? काय ऐकणार आहेत का? तुम्ही काही म्हणा महाराज, पण रंगलं नाही तुमचं काल जरा. कारण ढकलतात माणसं. साहजिकच मानवी स्वभावाची विशेषता आहे. जेव्हा आपलं काही न्यून राहतं तेव्हा आपण समोरच्यावर ढकलतो. हा साहजिक स्वभाव आहे. मी आपल्याला नैतिकतेनं सांगतो, कायमच यश आपल्या पदरात घालेल
असा काही अमरपट्टा लिहून आलोय का आपण? अपयशाचं सुद्धा स्वीकार करायला माणसाला त्रास होता कामा नये, जेणेकरून आपल्याला पुढं त्रास होणार नाही. कारण कधीतरी अपयश स्वीकारायचंच आहे महाराज, कधीतरी स्वीकारायचंय. 10 वर्षाने स्वीकारायचंय, 15 वर्षाने स्वीकारायचंय. कायम विशाल महाराज खोलेच लोक ऐकतील असं कुठं घडत असतं का? होत नाही. रोज विशाल महाराज खोले जन्माला येत आहे, हे धरून पुढं चालला तर मजा येईल जगायला. नाही तर पुढं काय, आज आहे त्याचा वर्तमान सुखाचा आनंद घ्या. कला, सौंदर्य, सत्ता, शहाणपण, श्रीमंती, मान सन्मान, कोणाच्या बापदाद्याची जहागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी आहे का त्याच्यावर अधिराज्य गाजवायला? मोठी मोठी माणसं या भूमीनं पाहिलेली आहे. चला थोडं थोडं रोज अपयश स्वीकारू, म्हणजे एकदा मोठं येणाऱ्या अपयशाची जी भीती वाटणार नाही, त्या येणाऱ्या दिवसाचा त्रास आपल्याला होणार नाही. एक गोष्ट फार मोलाची नाही, पण पुढं त्रास होणार नाही. मोठ्याजवळ बसलो की मोठं काय ऐकायला मिळतं, थोडं थोडं यशाबरोबर, थोडं मोठ्या यशाबरोबर थोडं थोडं अपयश सुद्धा पचवत जाऊ, असं ठरून पुढं चालूया. चला, ते हे जनावर खूप ओरिजिनल आहे, ते मारणारी म्हटली. आम्ही आमच्या उभ्या हयातीत एवढं ओरिजिनल जनावर पाहिलं नाही. दूरच बरं का 10 फुटावर. तुम्ही म्हातारी वाचावी सापही मारावा असं वाटत असेल तर एखादा मांत्रिक बोलवा. तो काय करेल, तो साप खाली उतरू शकतो. त्यानं उतरवला की आम्ही मारला. मांत्रिक बोलावला, त्यानं ओम हिम क्लीम छा छू साऱ्या जेवढ्या पोथ्या होत्या तेवढ्या म्हटल्या त्याच्या घरी. साप कशाला उतरी नो? तो म्हणे हे जनावर खूपच भारी आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला बोलावला, त्यानं हिना नगिना दूध का कर्ज, अजून काही तुम्हाला माहिती असलेले सगळे गाणे म्हटले. साप आपलं उतरायचं नाव घे ना बाबा. म्हातारा आलं काठी टेकत, गर्दी कशाची म्हणे गाड्या. अरे म्हणे साप आहे मोठा तुमच्या घरात. साप म्हटलं बरोबर म्हातार म्हणे रे बाबा हा त्याचा खेळ दिसतो नातवाचा, सारखा बाजूला, मी मारतो साप. ते पोरं म्हणत बाबा चांगले चांगले थंडेगार झाले, तुम्ही काय साप मारता? अरे म्हणे मी मेलो तरी बुटी नाही मरू देत, तुम्ही वा बाजूला. म्हातारं गेलं, साप उचलला आणि सांगायला लागला, अरे लटीक येते फेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा. लटीक येते फेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा.